तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, आज नाही का आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आजचा जो ब्लॉग आहे खूपच भारी होणार आहे. कारण आज जे आपलं लोकेशन असणार आहे शूटिंगचं, हे रात्रीच्या टायमाला असणार आहे. त्यामुळे मित्रांनो तिथं एवढं जबरदस्त लोकेशन आहे. पण मित्रांनो, लाईटचा खूप इश्यू आहे तिथं, कारण खूप टेकाड वगैरे असं माळदार रान आहे. तिथे मित्रांनो आपण जाणार आहे शूट घ्यायला. कल्पना रेडी झालेली आहे, हे बघा. तर मित्रांनो, आम्ही संध्याकाळी चाललो शूटिंगसाठी. तिथं भरपूर अंधार आहे, पण तुम्हाला वाटतं असं की अंधाराची हिऱ्यांची बरोबर दिसायची नाही. तर पण आम्ही त्याच्यासाठी खूप म्हणजे असा प्रयत्न केला आहे की बल्ब भेटायसाठी. ना आम्ही ते विकत सुद्धा आणलेला आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवते कशी कांडी आहे ती आणि कशी नाही म्हणून. थांबा मित्रांनो, मी आता घर लावते, आमचं जायचं टाईम झालाय. तर मित्रांनो, मी आता घर लावलंय आणि परत आता फॅन बंद करते, चार्जर बंद करते आणि मोबाईल घेते. मोबाईल तर तुम्हाला माहिती आहे, सोबत असला ना तर चांगलं असते. तर मित्रांनो, आता आपण चाललोय आणि कल्पना नाही का तुझी बॅग असते का ती सुद्धा भरली. कुठे ठेवली रे बॅग? तिकडच इकडं तिकडच आहे. अंकल जो बघू शकताय आपण काय घेतलंय मित्रांनो आज नवीन. हे बघा मित्रांनो, आपण आता घेतल्या आहे कांड्या, म्हणजे बल्ब, म्हणजे आपल्याला ती लागती. म्हणजे आता संध्याकाळी रातचा शूट मानल्यावर त्यामुळे लागत असते आपल्याला, म्हणजे उजेड पडावा म्हणून. नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर चलो देखेंगे क्या चढता है. तर मित्रांनो, हे बघा रात्रीच्या टायमाला आपलं नियोजन तुम्हाला तर माहिती कसं असतंय. हे बघा, पाणी बॉटल घेतले आपण भरून. आणि पाणी बॉटल म्हणजे मित्रांनो हे जारचं पाणी आहे. आणि ह्या बॉटल घेतल्या भरून आता निघालो आपण शूटला रात्रीच्या टायमाला. चला, आवडलं का रे? गाडीची चावी, गोळ्या घेतल्या. गोष्टीत नाल्या खान. तर मित्रांनो बघा, आता ही चावी घेतली. काय तिसरा त्याच्या हाती ही सारखी दिसती. भाऊ नवी पॅन्ट येईल. हा, दुसऱ्याचं म्हणतो अरे चला, कसं जायचं स्वतःच्या कपड्याला. नवी आरामाने. अरे माईक तुझ्याकडे ना? इकडे आपली गाडी माहिती आहे. हे बघा, आता आपण निघालो शूटला. चला, तर बघा. आणि मित्रांनो, आता आपल्याला नाही का लय लांब जायचं आहे. आज रात्रीचं शूट खूप भारी होणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर बघा, कल्पना नाही का रुमाल सांगितला होता मी, त्याच्यामुळे तिनं रुमाल आणला जाऊन. कारण नाही का आपल्याला रात्री काय आम्हाला शूट काढायचा ना, त्यामुळे आणला का रे? बोलत होता असं. हे ऐकून तरी घात ह्या ऐकून तरी ऐका. तर मित्रांनो, चला आता आमचं आवरलंय. आता आम्ही जातोय शूटला. तर बघा, येता रुमाल बांधते डोक्याला, कारण की किडे येते डोळ्या जातात ना, त्याच्यामुळे ते रुमाल सेफ्टीसाठी चांगलाच आहे. ब्लॉगिंग आहे, व्हिडिओ आहे, वेब सिरीज चालू आहे ना आपण देखते तर चला मित्रांनो, बाय, भेटूया पाणीपुरीच्या गाड्यावर. तर फायनली मित्रांनो, आपण नाही का आता आपल्या घरातून बाहेर पडलो आणि पुरी खाण्यासाठी आलो. इथं बघू शकताय आपला शूट होता संध्याकाळच्या टायमाला, रात्रीचा. तर रात्री आपल्याला नाही का जेवणाला उशीर होणार आहे, त्यामुळे बघू शकताय कल्पना म्हणे आपण काय करू, पाणीपुरी खाऊ. त्यामुळेच मित्रांनो नाही का आपण आता पाणीपुरी खायला लागलो आहे. कारण आपल्याला 11-12 तरी वाजते घरी जायला, उशीर होणार आहे खूप, त्यामुळे आहे ना. काय मित्रांनो, बोलायला सुद्धा गेला नाही का, पाणीपुरी एवढी आवडती. मित्रांनो, माझ्या तोंडात पाणीपुरी, मला कसं बोलता येईल बरं, एवढं पण यांना कर. आणि हे जे दादा आहेत ना मित्रांनो, आपल्या याचे आहेत, चिंचोलीचे आहेत. आणि बघू शकता यांच्याकडं ताजी पाणीपुरी असते, भेळ असते. म्हणजे रगडा बी आहे का? रगडा नाही वाटतं, पण पाणीपुरी आणि भेळ खूप फेमस आहे इथली. बघू शकताय माझ्याकडे जे कस्टमर आहेत हे सुद्धा मित्रांनो नेहमी इथे येत असतात दादाकडे, कारण चवट तशी आहे या पाणीपुरीला. आणि नेहमी आपण सुद्धा हा रोड आहे कुंभार पिंपळगाव आणि इकडं आहे घनसोंगी. तर आपण नाही का प्रत्येक वेळेस पाणीपुरी जर खायची म्हणलं तर दादाकडेच येत असतो इकडं जर आल्यानंतर शूटला.
तर त्यामुळे मित्रांनो खरंच ह्या पाणीपुरीला खूप चव आहे. त्यामुळे मित्रांनो आपण नाही का नक्कीच ह्या इकडे आल्यानंतर पाणीपुरी खाल्ल्याशिवाय राहत नाही. आपली जवळपास दुसरी तिसरी वेळ आहे तिथे पाणीपुरी खायची आणि कल्पना तर लयच आवडली त्या रुची. त्यामुळे ती परत म्हणली की आज परत आपल्याला पाणीपुरी खायची. सुकी पाणीपुरी आहे, मला नाही का पाण्याची पाणीपुरी जास्त आवडत नाही. कल्पना लय आवडती बरं का मित्रांनो, त्यामुळे तिने घेतली. बघ मित्रांनो तिथे आयुष्य मीठ टाकून द्यायला मी. हां तू आता तर मित्रांनो आता मी पाणीपुरी खाल्ली, माझा नापास झाला. आता ते पाणीपुरी खाते आणि त्यांना मित्रांनो लहान लेकरांनी बघा सुकी पाणीपुरी लागते, त्यामुळे तर तिखट जास्त जमत नाही त्याच्यासोबत. तर मित्रांनो आता पाणीपुरी खाऊन झाली आमची. आम्हाला शूटला जायला उशीर होतं, काय माहिती राहुल आणि ते पुढे गेले. ते म्हणते नक्की पाणीपुरी खात बसते. त्यांना आता गेल्यावर मी थोडीशी कळ करते आम्ही पाणीपुरी खाल्ली म्हणून. तेव्हा कशी तापत येत भरपूर. त्यांचं आम्ही असल्या तर पाणीपुरी खात नाही, आम्ही नसल्यात तर पाणीपुरी खात. ते कसं आहे, काही जणाला पाणीपुरी आवडते, काही जणाला आवडत नाही. त्याच्यामुळं मी थांबत असते पाणीपुरी खायला. इथं माझी लई फेवरेट पाणीपुरी. तर फायनली मित्रांनो आपली पाणीपुरी खायची झाली. इथं आहे चिंचोलीमध्ये भैया सुद्धा आपल्यासोबत. हा आणि भैया शूटिंगला आपल्यासोबत असतो, तो मोबाईल शूटिंग घेण्यासाठी. बघा काय भैयाने सुद्धा पाणीपुरी खाल्ली ना रे. हा कसं काय वाटली? चांगली ना? अरे गाडी घ्यायची का तिथं? हां गाडी घ्यायची मोठी तिथं? गाडी घ्यायची का मोठी? पुढे कोणाकडे लागते का मला आज? गाडी कशाला घ्यायची? गाडी नाही लागत गाडी लागत वाटतं. नाही ना. तर चला मित्रांनो आता आपण चाललोय. लागत. तर जमा फायनली तुमचे पैसे मित्रांनो काढा. आपण स्पॉटच्या ठिकाणी आलेलो आहे आणि बघू शकताय माझ्या पाठीमागं गाडी आहे आणि आपले विठ्ठल भाऊ गाडी चालू करायला गेलेत आणि ते आता गाडी बाहेर काढणार आहेत आणि आपल्याला नाही का जायचं तिकडं. बघू शकता इकडं मागं कल्पना सुद्धा इकडं. बोल रे. हा मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय गाडीच्या ठिकाणी. आता आम्हाला गाडी घ्यायची आणि चल हो लगेच जायचं शूट काढायला मस्त. आणि आज रात्रीचं शूट मित्रांनो नक्की बघायला विसरू नका बरं का. आणि लाईक आणि कमेंट शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. आणि मित्रांनो रात्रीचा शूट आहे आणि बघू शकता एवढं आभाळ आलं इकडं. आणि आता काय होतं कसं होईन का माहिती बाबा मित्रांनो. तुम्ही तरी पावसाला थांबा म्हणा त्या आजच्या दिवस. मित्रांनो आता आपण गाडी पशी लोकेशन आलेलो आहे आणि आपण आता इथून गाडी घेऊन जाणार आहे कुठं? खडी मशीनवर. तर नक्कीच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. हे का झोपलं का? चलो गाडी निकाले और ले जाएंगे. चलो. हे बघा हे बघा आपल्या शूट मध्ये आज आमच्या सरांना पाऊस सांगितला मित्रांनो आणि पाऊस 100% येणारच. ये. तर मित्रांनो आज नाही का आपल्या ब्लॉगमध्ये दादा सुद्धा आहेत आणि हे सुद्धा मित्रांनो खूप छान ॲक्टिंग करतात. कारण मागच्या ब्लॉगमध्ये रील्समध्ये खूप दादांनी आपल्याला सहकार्य केले आणि ते आज त्यांचा शूट होता आपल्या याच्यामध्ये. ते सुद्धा मित्रांनो आपल्याजवळ आलेले आहेत. बघू शकताय किती हेल्प करतात ते. आता गाडी काढणं चालू आहे मित्रांनो. हे बघा एकच घेऊ ना मोटरसायकल, बाकीचे बस त्याच्यामध्ये मोटरसायकल गरजे नाही. पण एवढे कशाला बसतात गाडीत? एक घेऊ ना, काय प्रॉब्लेम. रातचा शूट आहे थोडा. चला बसावर मी येऊ गाडीवर. हा हा हो ना. तर चला मित्रांनो आता आपल्यापाशी हे आहे फोकस. आता रातचा शूट मानल्यावर तुम्हाला नाही ना परत 2 दिवसांनी जाईन ते. 2 दिवस टेन्शन ना घेऊ, सहकार्य सगळे त्यांचं बी सगळं होतंय. चला हा चला बसा बरं. आबाळे घर झालं बरं का. पाऊस 100%. चला त्या जवळपास 3 ते 4 जागेवरचं तुम्हाला आपण लोकेशन दाखवलं आहे आणि ते बघू शकता तिकडं आहे ते गाडी काढण्याचं लोकेशन आणि हे आहे आपलं शूटचं लोकेशन. तर बघा बघू शकता इकडं सगळे आपले मित्रमंडळ आलेले आहेत आपल्या हेल्पसाठी. ते दादा राहणार आहे. आणि फायनली मित्रांनो मी तर आलेलीच आहे कारण की माझा आज शूट नाही तरी पण मी आले कारण की मला घरी करमत नाहीये त्यांना सोडून. आणि परत तिकडे खडी मसनीवर कसं आहे मला सवय पडी घ्यायची त्याच्यामुळं मी आले. नमस्कार मित्रांनो, आज आमचा रात्रीचा शूट होता त्याच्यामुळे बघा यार पाण्या पावसाचे दिवस आहे तरी यावं लागेल. हे माणूस बी ना म्हणतं दिवसा घ्या ते म्हणते नाही रात्रीचा शूट रात्रीच घ्या. म्हणजे आता 1 वाजणार घरी जायला लय अवघड आहे. हे यायला मारणार आहे ते. हे सगळे गुंड मी आणून ठेवलेले इथं जपून राहा. तुमच्या डोक्यावर कोण टाकलं असं दिल फाटलेलं. मला काय पण टाकलं ते आपला शिकत नाही आहे ना मग नंतर त्याचं आहे ते बघेन का वावरा लागलं.
आवडलं होतं? आपली आवरेज चालू आहे आणि कसं आहे नंतर दाखवा पुढे भैया. संध्याकाळी shot होतो. माहिती का, आणि सीम नको म्हणू हा आणि आज नाही का तुम्हाला नाही म्हणलं का मित्रांनो, ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदर आज नाही का आपण सोबत कांडी सुद्धा आणलेली आहे. तर मित्रांनो बघा किती फोकस मारती आणि आपण आता रातचं शूट असल्यामुळं आता म्हणजे खूप खूप मजा येणार आहे. तर नक्कीच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर चलो हम शूट करेंगे. बघू शकता आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही एवढ्या पावसामध्ये शूट काढतो. अक्षरशः खूप मेहनत आहे. माझ्या हाताला बघू शकता 2 ते 3 जागा लागलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल त्या बघा इथं पण लागलेलं आहे. मित्रांनो बघा सगळी ही आपली टीम आहे बघा, पुरी लगातार 2 घंट्यापासून आमचं शूट चालू आहे. आणि अक्षरशः मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये आपण शूट करीत आहे. खरं तर मित्रांनो एक व्हिडिओ काढणं सोपं नसतं. तुम्हाला वाटत असेल 3 मिनिटाची रील असते, पण याच्यासाठी किती संघर्ष असतो हे तुम्हाला लावी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. बघू शकताय खरंच आपण मित्रांनो. जाळ केलेला आहे आणि अक्षरशः आमच्या अंगाची लाही झालेली आहे मित्रांनो. आणि हे सगळे आमचे जीवाला जीव देणारे मित्र आहेत. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून खूप काही आपल्याला ह्या भागामध्ये दाखवायचं आहे. तर बघा आमचे कपडे किती भरलेले आहेत. तर चलो ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदर आज नाही का आपण सोबत कांडी सुद्धा आणलेली आहे. तर मित्रांनो बघा किती फोकस मारती आणि आपण आता रातचं शूट असल्यामुळं आता म्हणजे खूप खूप मजा